बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये नवा धक्कादायक ट्विस्ट आलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार देण्यात आलेली आहे। बीडमधील एका इसमाकडून एसआयटीकडे ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तक्रार बंधू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा होतोय। अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या। आरोपानंतर चाकणकरांना महिला आयोग अध्यक्षपद आणि पक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता आहे। तक्रारीत किती तथ्य आहे याकडे देखील लक्ष दिलं जाणार आहे। सुनेत्रा वहिनीच्या जीवाला धोका आहे की नाही हे तर पोलीस तपासामध्ये दिसेल, परंतु त्यांनी सावध राहिलं पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे। राजकारणामध्ये एखादी महिला जेव्हा अशा एका मोठ्या पदावर जाते त्या टायमाला त्यांना संकटाला सामना करावा लागतो, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे। म्हणून चाकणकर असतील किंवा इतर काय असतील, आता ती चौकशी यासाठी करते। या चौकशीमध्ये मला वाटतं हे सर्व निष्पन्न होईल, परंतु सुनेत्रा वहिनीने सुद्धा आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे। परंतु अत्यंत गंभीर असा हा जो विषय आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अत्यंत सखोल चर्चा झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं ह्यात जे कोणी दोषी असतील ना त्यांना फासावर लटकवलं पाहिजे। विशेष म्हणजे रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं हा धोका असल्याची तक्रार या संपूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे। ह्याची सत्यासत्य पडताळा काय आहे ती आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांना अत्यंत कठोर असं शासन झालं पाहिजे। आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच।